छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती नुकतीच झाली आणि त्या शिवशाही अवतरली म्हणतात महाराष्ट्रामध्ये। मग शिवशाही अवतरलेली असताना मग त्या शिवशाही नावाच्या बसमध्ये अशा प्रकारे जर असले फालतूचे धंदे होत असतील तर मग परिवहन मंत्री काय करतात याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। त्याचं नियोजन एसटी महामंडळाकडे नाही असं म्हणलं जातं अधिकार नाही, नियोजन त्यांच्याकडे नसलं मग त्यांच्या आगारात काय करतायत त्या खासगी आहेत तर। पण तुम्ही तोडफोड केली, राग जो अनावर झाला ना बसच्या समोर नंतर हे सगळं बघितल्यानंतर कारण एक बलात्कार तिकडे झाला, त्या बलात्काराच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्हाला इथं माहिती मिळाली की आतमधल्या बाजूला इथं जी एसटी लागली आहे ह्या एसटी मध्ये रोज बलात्कार होतोय, इथं रोज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात, म्हणून आम्ही इथं पाहायला आलो, ही सत्यता पाहिली। त्याच्यानंतर आमच्या डोक्यामध्ये ही तिडीक गेली की बाबांनो कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं येताना सुरक्षा केबिन भेदूनच पुढे यावं लागतंय। मग सुरक्षा केबिन मधले सुरक्षा कर्मचारी काय करतात, सिगरेट आणि दारूच्या बाटल्या पण दिसतात बघा, इथून सिगरेट आणि दारूच्या बाटल्या पण दिसतात।